महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अद्याप सुटलेला नाही आणि असं असतानाच आता वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी एक वक्तव्य केलंय। ते म्हणजे 26 तारखेपर्यंत जर वंचित संदर्भात चर्चा झाली नाही जागा वाटपा संदर्भात तर आम्ही 26 तारखेला आमची भूमिका जाहीर करू। आणि याच विषयी आपल्यासोबत बोलण्यासाठी आहेत शिवसेनेचे आमदार मनीषा कायंदे। आपण त्यांच्याशी बातचीत करू। मनीषाताई, महाविकास आघाडीचा जो अजून जागा वाटपाचा जो तिढा आहे तो अजून अद्याप सुटलेला नाही, पण त्यांचाच एक घटक पक्ष असलेला वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर असं म्हणाले की 26 तारखेपर्यंत जर काही निर्णय झाला नाही तर 26 तारखेला मी माझी भूमिका जाहीर करणार। कसा पाहता आपण या वक्तव्याकडे? आपल्याला आठवत असेल की प्रकाश आंबेडकर यांनी माननीय उद्धव ठाकरे यांचा जो गट आहे त्यांच्या तेव्हाची शिवसेना त्यांनी युतीची जाहीर केली होती आणि हे अगदी एक मोठा ऐतिहासिक क्षण म्हणून सगळं त्याच्याकडे बघितलं जात होतं। परंतु आपण पाहतोय की वर्षभरातच काय त्याचं झालेलं आहे आणि विचारांशी तुम्ही फारकत घेतली, तुम्ही तुमच्या शिवसैनिकांपासून दूर झालात आणि आज तुम्हाला युती करण्यासाठी वेगवेगळ्या लोकांच्या मागे लागावं लागतंय। ही खूप दुर्दैवाची गोष्ट आहे आणि त्यामुळे तुम्ही वंदनीय बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले आणि आपल्याला माहिती आहे की काँग्रेस आणि वंचित, कारण काँग्रेसने नेहमीच वंचितांना दूर ठेवलेलं आहे, कधी त्यांच्या बरोबर न्याय केलेला नाहीये आणि काँग्रेसने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना देखील हरवलं होतं त्या काळात। त्यामुळे वंचितची काय भूमिका आहे याच्यासाठी आता उद्धव ठाकरेंना वाट बघावी लागते, हीच दुर्दैवाची गोष्ट आहे। रविवारी इंडिया आघाडीची सभा पार पडली शिवाजी पार्क मैदानावर, पण मात्र आता एक आठवडा उलटून गेला नाही आणि असं असतानाच आता प्रकाश आंबेडकर यांनी घरचाच आहेर एक प्रकारे दिला आहे। हो, निश्चितच त्यांनी घरचा आहेर दिला असं म्हटलं पाहिजे, कारण उद्धव ठाकरे यांनी वंचित सोबत युतीची घोषणा केली आणि आज तुम्ही पाहताय की वर्षभरात आणि जी मंडळी तिकडे शिवाजी पार्कला होती इंडिया आघाडीच्या नावाखाली, तर ते त्यांच्याकडे देशासाठी देण्याला काहीच नव्हतं। त्यांना विकसित भारत नको आहे, त्यांना देश पुढे न्यायचा नाहीये, त्यांना देशाला मागेच ठेवायचं आहे, त्यांना देशाला त्याच जुन्या खुळचट विचारात अडकवून ठेवायचं आहे आणि त्यामुळे त्यांच्या मुलामुलींचं भवितव्य, राजकीय भवितव्य सुरक्षित ठेवण्यासाठी ही इंडिया आघाडी झालेली आहे आणि त्यामुळे या इंडिया आघाडीचं हे असंच सगळं ते विखुरले जाणार आहेत, ते एकमेकांच्या मागे लागतील युत्या करायला, परंतु ते होताना काही आपल्याला दिसत नाहीये। ताई, शेवटचा प्रश्न, महायुतीचा जागा वाटपाचा फॉर्म्युला कधीपर्यंत जाहीर होणार? लवकरच जाहीर होईल आणि याबद्दलचे सगळेच जाहीर करण्याचे आणि सगळेच ठरवण्याचे अधिकार आमचे मुख्य नेते आणि मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे हे आपल्याला योग्य वेळी सगळं काही जाहीर करतील। मनसे संदर्भात शिवसेनेमध्ये काही चर्चा झाली आहे का? बघा, आपण पाहिलं की राज ठाकरे भेटीसाठी गेले होते वगैरे आणि राज ठाकरे जे म्हणजे हिंदुत्वाचा विचार आणि आणि विकसित भारत या मुद्द्यावर समविचारी पक्ष एकत्र आलेत। आपल्याला माहिती आहे की शिवसेना, भारतीय जनता पार्टी एकत्र आले, त्याच्यानंतर माननीय अजितदादा हे देखील महायुतीत जॉईन झाले आणि त्यांना मोदीजींचं नेतृत्व आणि विचार, देशाला पुढे घेऊन जाण्याचे विचार त्यांना पटले की मोदीजीच या देशाचा विकास करू शकतात। 2 टर्म ते राहिले, 10 वर्ष ते या देशाचे पंतप्रधान राहिलेत आणि असेच कोणी अजूनही येऊ शकतात। धन्यवाद ताई आपल्याशी बातचीत केल्याबद्दल। व्हिडिओ जर्नलिस्ट महेंद्र जोईलसह डॅरेल मिरांडा, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।